नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असतात. तर मास्कमॅन येतो. हळूच पावलांनी मात्र कपाट उघडून त्यातून ते दागिन्याचं जे काही एकत्र केलेले दागिने आहे तर ते दागिन्याची पोतली मात्र तो लगेच उचलतो आणि घेऊन जात असताना दरवाजात जी कुंडी ठेवलेली असते तर ती कुंडी आता त्याच्या धक्क्याने खाली पडते. तिचा आवाज होतो म्हणून जानकीला जाग येते. जानकी आता मास्कमॅनला बाहेर जाताना बघते तेव्हा आता जानकी जोरात अगदी ओरडते की चोर चोर आणि ऋषिकेशला उठवते. ऋषिकेश उठल्यानंतर आता जानकी कपाट शोधते परंतु कपाटामध्ये दागिने काही नसतात. आता दागिने नाही म्हटल्यानंतर आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसतो. जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश दागिने कपाटामध्ये नाही चोर. म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी मात्र चोर चोर म्हणून आता अगदी ओरडतच खाली येतात. तोपर्यंत मास्कमॅन तेथून पळून जात असताना आता माया ही जी काही किचनमध्ये पाणी घ्यायला आलेली असते तर ती मात्र आपल्या रूममध्ये जात असताना मास्कमॅनचा धक्का मायाला लागतो. माया लगेच आता खाली पडते आणि मास्कमॅनकडे बघत असते. तर आता मास्कमॅन तिथून सुद्धा अगदी धावतच निघतो. तोपर्यंत आता जानकी ऋषिकेश सगळेजण अगदी खाली येतात आणि त्यांच्या आवाजाने मात्र रूममधून प्रत्येकजण म्हणजे उठून अगदी बाहेर येतो. आजी तर अगदी जोरात चोर चोर म्हणून ओरडत असते. आता सारंग वगैरे सगळे काही बाहेर येतात. तर मास्कमॅन हा अगदी पुढे पळत असतो आणि माया त्याच्या मागे धावत असते. ऋषिकेश मात्र आता ह्या मास्कमॅनच्या मागे धावत असतो परंतु मास्कमॅन पुढे गेलेला असतो. सारंग, सौमित्र हे सगळेजण आता बाहेर येऊन धावतात. अगदी मास्कमॅन कुठे लपलेला आहे म्हणून जोरजोराने त्याच्या मागे पळत असतात. तेव्हा नाना आणि सुमित्रा अगदी उठून बाहेर येतात आणि काय झालं असं विचारतात. आजी मात्र अगदी मोठ्याने ओरडत असते. अवंतिका विचारते की अहो जानकी बहिणी काय झालं. सुमित्रा सुद्धा विचारते की जानकी काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की घरामध्ये चोर आला होता आणि तो आपले सगळे काही दागिने घेऊन गेला. तर आता हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना जबर शॉक बसतो. सुमित्राला तर आता इतका धक्का बसलेला असतो की तिचा बीपी लगेच लो होतो. तिला चक्कर यायला सुरुवात होते. त्यानंतर माया मात्र मास्कमॅनच्या मागे धावत असते. आता मात्र ऐश्वर्या आणि सयाजी मात्र मास्कमॅनने तेथे त्यावेळेस ऐश्वर्याला बोलवलेलं असतो म्हणून गाडीतून मात्र सयाजी आणि ऐश्वर्या तेथे येऊन पोहोचतात. माया ही मास्कमॅनच्या मागे धावत असते. सयाजी मात्र ऐश्वर्याला विचारत असतो की इतक्या रात्री आपण इथे कुठे आलो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघा जानकीचा प्लॅन आपल्याला उलथून लावायचा आहे. तर तेव्हा आता सयाजी विचारतो की हे बघ मला एक गोष्ट सांग, इतक्या रात्री तर तुम्हाला उठून आणलं मग असं कोड्यामध्ये तू बोलू नकोस. जे काही अगदी रिअल आहे खरं ते मला सांग स्पष्टपणे. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, अहो मला आजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितले की सगळ्यांनी मात्र अगदी सगळ्यांचे दागिने पैसे एकत्र करून आता ती जानकी मात्र काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करते आणि तिने जर आपल्या तालावर अगदी बिझनेस सुरू केला तर आपण मात्र तिला नाही रोखू शकत. त्यामुळे किती काही झाले तरी त्यासाठी ते दागिने आणि पैसे आहेत तर ते मला मिळायलाच हवेत. तेव्हा सयाजी म्हणतो की काय ऐशू, अगं तू चोरी वगैरे करणार आहेस का, मग तू त्या घरामध्ये जाणार आहेत का. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, जोपर्यंत ती लोक त्या घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या घरात मी पाय सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की हे बघा डॅडा, तुम्ही सुद्धा त्या घरामध्ये घुसून चोरी करू शकतात. तर आता सयाजी घाबरतो. सयाजी म्हणतो ऐशू बेटा तू काय बोलतेस, अगं मी कसं त्या घरामध्ये जाऊ आणि चोरी करू म्हणून. तेव्हा ऐश्वर्या मात्र समोरून मास्कमॅनला धावताना पाहते आणि विचार करते की हा सगळा काय प्रकार आहे. आता मात्र तो मास्कमॅन येथे इतक्या रात्री जानकीच्या घराच्या बाहेर का करत असेल आणि त्याच्या हातामध्ये नक्की काय आहे आणि नक्की त्या बॅगमध्ये काय असेल आणि ते तर मला बघायला हवे. म्हणून ती आता गाडीच्या खाली उतरते. डॅडाला म्हणते की आलेच. सयाजी विचारतो की अगं कुठे निघालीस. ऐश्वर्या म्हणते की हो आलेच. आता मात्र मास्कमॅनच्या मागे धावताना मायाही खाली पडते. मास्कमॅन मागे वळून बघतो आणि पुन्हा तो मागे येतो आणि मायाला धरतो आणि तिला उठून उभा करतो. तेव्हा आता ऐश्वर्या मात्र गेटमधून डोकावून हे सर्व पाहत असते. आता हे सर्व बघितल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. ती आता विचार करते की हे सर्व काय चालले असेल. ही माया मात्र त्या मास्कमॅनच्या मागे का धावली नसेल आणि तो मास्कमॅन सुद्धा तिला हाताला धरून उभं करून निघून गेला तर. आणि त्या मास्कमॅनच्या हातामध्ये बॅग सुद्धा होती. म्हणजे मला असं वाटतं की नक्की त्याने दागिने चोरले की काय. परंतु ही मुलगी आणि हा मास्कमॅन ह्या दोघांमध्ये काय नातं असेल असा प्रश्न ऐश्वर्याला पडतो. आणि तेवढ्यात आता ह्या मायाच्या मागून सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश धावतच येतात. तेव्हा माया त्यांना म्हणते की मी नाही पकडू शकले त्या चोराला, सॉरी. तर आता ऋषिकेश म्हणतो की सारंग, सौमित्र, अरे आपण जे पैसे आणि दागिने बिझनेससाठी एकत्र केले होते तर ते सर्व काही तो घेऊन पळाला. तर आता अगदी सगळ्यांना एक धक्का बसलेला असतो. सगळेजण टेन्शनमध्ये येतात. सौमित्र म्हणतो की अरे
काय म्हणतोस दादा? तर सारंग म्हणतो की दादा अरे उभं का, चल आपण त्याला शोधूयात. म्हणून ते आता जायला निघतात. तोच लगेच माया ही जोरात ओरडते. तेव्हा सारंग मायाला विचारतो की काय झालं, तुम्हाला काही लागले का? तेव्हा माया म्हणते की हो, मी त्याला म्हणजे पकडताना खाली पडले. तर ऋषिकेश विचारतो की फार जास्त नाही ना लागले? तर आता ही माया म्हणते फार नाही, जरा कमीच आहे. तर आता सौमित्र म्हणतो की नशीब. आणि मला एक गोष्ट सांगा बरं, आमच्या अगोदर मात्र तुम्ही त्या मास्क्यांच्या मागे कशा पळाल्यात, म्हणजे तुम्ही त्याला कधी बघितलं होतं? त्यावर आता माया म्हणते की मी पाणी घेण्यासाठी हॉलमधून किचनमध्ये निघाले होते आणि तेवढ्यात मात्र जिन्यावरून कोणीतरी आले आणि मला धडकले आणि त्याच्या हातामध्ये जी पिशवी होती तर ती पिशवी बघून मला असं वाटलं की बहुतेक त्यात दागिने असतील म्हणून. तेव्हा तो पळाला आणि त्यानंतर मी त्याच्या मागे पळाले. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, मी जाता जाता आता पोलीस स्टेशनला जाऊन येतो. त्यावर सारंग मायाला म्हणतो की तुम्ही अगोदर घरी चला. तेव्हा ऐश्वर्या हे सर्व पाहत असते. आता सगळेजण घरी गेल्यानंतर ऐश्वर्या मनात म्हणते आता ही मुलगी किती खोटं बोलते, कारण यांच्यासमोर अगदी त्या मास्कमॅनच्या मागे धावण्याचं नाटक केलं आणि आता जसे त्या दोघांमध्ये काही घडलेच नाही असे दाखवते. त्यामुळे ही मुलगी मात्र माझ्यापेक्षा सुद्धा जरा जास्तच हुशार आहे. तर परंतु डोंट वरी, आता मात्र तू ऐश्वर्याच्या नजरेत आलेली आहे, त्यामुळे तुझी कुंडली आता अगदी बरोबर मी सगळी काही काढते. नक्की तू कुठून आली, काय करत होतीस, तुझा हेतू काय आहे, कारण तू दिसते तशी नाही, या लोकांना तू फसवते. त्यानंतर आता घरामध्ये जानकी, लताबाई आणि आजी, सुमित्रा, नाना हे सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. अवंतिका आणि जानकी सारख्या एरेझारे मारतात. कधी आता ऋषिकेश, सौमित्र घरी येतील याची वाट बघून अगदी जानकीचे डोळे अगदी दाराकडे लागलेले असतात. तिचा जीव मात्र अजूनपर्यंत काही लागत नसतो. कधी ते दागिने एकदाचे सापडतील ऋषिकेशला आणि घरातील सगळ्यांना ते दागिने सापडले असतील की काही त्या चोराच्या हातून हिसकावले की नाही याचा मात्र जानकी विचार करून खूप टेन्शनमध्ये येते. आता नाना हे जानकीला शांत राहायला सांगतात. तर जानकी म्हणते की नाना अहो हे सर्व काय झाले, सगळं काही सोनं, जमा केलेले पैसे सगळं काही गायब झाले, आता नक्की आपण काय करायचं बरं? त्यावर आता नाना जानकीला समजवतात आणि म्हणतात की जानकी तू टेन्शन घेऊ नकोस, इतका विचार करू नकोस. सौमित्र, सारंग आता हे सगळेजण त्या माणसाला शोधायला गेलेले आहेत आणि हे बघते तर सहजासहजी त्याला नाही निष्ठून देणार. तेव्हा आजी लगेच म्हणते की नानासाहेब तुम्ही काय बोलतात? अहो तो चोर आपल्या घरात आला, जानकीच्या रूम मध्ये सुद्धा घुसला, सगळी मात्र अगदी दागिने आहे तर तो घेऊन गेला. मग याला काय म्हणायचं? आपलं नशीब दरिद्री म्हणायचं की आपल्या घरात आलेली माणसं यांना दरिद्री म्हणायचं? तर त्यांच्या अगदी येण्यानेच हे सर्व घडत आहे. तर तेव्हा आता नानांना, जानकीला आणि अवंतिकाला ह्या आजीच्या बोलण्याचा खूप राग येतो. नाना रागानेच आता आजीला म्हणतात की तुम्ही नक्की काय बोलतात हे तुमचं तुम्हाला कळते का? त्यामुळे जरा गप्प बसा. त्यावर आता सुमित्रा रागानेच नानांना म्हणते की तुम्ही आईवर का रागवतात, काय चुकीचं असं ती बोलते. तेव्हा आजी लगेच रडण्याचं नाटक करते. आजी म्हणते की बोलून दे सुमित्रा, बोलून दे, काही फरक पडत नाही. डोक्याला हात लावते आणि म्हणते की कशाला मी या घरामध्ये राहिले, माझंच मला कळत नाही. देवा, कर्म कर्म माझं फुटकं, म्हणून आता डोकंही अगदी जोरजोराने मारून घेत असते. तर आता सुमित्रा म्हणते की आई शांत हो बरं. आणि तेवढ्यात ऋषिकेश, सारंग हे सगळेजण घरी येतात. तर आता जानकी आणि नाना म्हणतात की ऋषिकेश, तर नाना विचारतात की ऋषिकेश अरे काय झालं, ते चोर सापडलेत का? तेव्हा ऋषिकेश आणि सारंगी खाली मान घालून उभे असतात. तर जानकी विचारते की काय झाले ते सांगा. तेव्हा आता ऋषिकेश खाली मान घालत म्हणतो की नाही नाना, चोर नाही सापडले, ते आमच्या हातातून निसटले. ते ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा जब्बर धक्का बसलेला असतो. जानकी म्हणते की काय बोलतात ऋषिकेश? तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, कारण त्या चोराचा पाठलाग करताना मात्र मायाच्या हाताला सुद्धा दुखापत झाली. आणि आता ऋषिकेश अगदी अवंतिकाला लगेच ते फर्स्ट एड बॉक्स आणण्यासाठी सांगतो, कारण मायाच्या हाताला जी जखम झालेली आहे तिला मलमपट्टी करण्यासाठी. अवंतिका म्हणते की हो हो दादा, मी लगेच घेऊन येते. तेव्हा जानकी लगेच मायाजवळ येते आणि मायाला विचारते की तू ठीक आहे ना, तुला जास्त लागले तर नाही ना? आणि जानकी सारंग भाऊजींना सुद्धा विचारते की तुम्ही ठीक तर आहात ना? ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना? तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, आम्ही सर्वजण ठीक आहोत. तेव्हा आता टेन्शन मध्ये येऊन सुमित्रा विचारते की म्हणजे आपले सगळे दागिने, आपले पैसे सगळं काही चोरीला गेले तर? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई. असं म्हणल्यानंतर आता सुमित्रा डोक्याला हात लावते, तिला चक्कर यायला सुरुवात होते. डोक्याला हात लावून खाली पडणार तोच लगेच सगळेजण आई आई करत धावतात. जानकी धावतच अवंतिकाला पाणी आणायला सांगते. सगळेजण खूप घाबरतात. सारंग अगदी त्याच्या डोळ्यात पाणी येत विचारतो की दादा अरे आईला काय झाले? तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की सारंग तू शांत हो, आईला काही झालेले नाही, तिला चक्कर आली, तिला थोडंसं बरं वाटेल, थांब, तिला शांत राहून दे जरा. आणि ऋषिकेश अवंतिकाला काहीने पाणी आणायला सांगतो. तेव्हा आता सुमित्रा थोडी शुद्धीवर येते. तर ऋषिकेश अगदी आणि जानकी अगदी सुमित्रा जवळच बसलेले असतात.
ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. ऋषिकेश विचारतो की आई तुला तर बरं वाटतं का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे कसं मला बरं वाटणार, सगळं काही आपलं गेलं, सगळे सोनं गेलं, पैसे गेले, सगळे धुळीला मिळणार. आता आपली काय अवस्था होईल? शेवटी आता या घराला आपल्याला सोडावंच लागेल. अरे आपलं ऑफिस जाणार होतं, आपलं घर जाणार होतं आणि आता मात्र आपले पैसे दागिने सगळं काही गेले. तेव्हा आता जानकी मात्र सुमित्राला म्हणते की हे बघा शांत राहा आई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, रडू नका, शांत व्हा बरं. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजी घरी येतात. तर आता ऐश्वर्या मायाबद्दल आता सयाजीरावांना सांगायला सुरुवात करते. सयाजीराव विचारतो की कोण पोरगी? तर आता ऐश्वर्या सांगते की जी जानकीच्या आईबरोबर आता त्या घरामध्ये राहते ती मुलगी, आणि मी खात्रीने सांगू शकते की त्या मास्कमॅनचा आणि त्या मुलीचा काहीतरी संबंध असू शकतो. लोक मात्र एकमेकांना ओळखत असणार, त्याशिवाय मात्र ती पडली आणि तेव्हा मात्र त्या अगदी मास्कमॅनने तिला हात देऊन उठवलं होतं. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो हे पोरी तुझं बरोबर आहे. मला एक गोष्ट कळेनासं झालेलं आहे, ती मुलगी नाण्याच्या घरी काय करते बरं, आणि त्या पोरीचा आणि त्या मास्कमॅनचा काय संबंध आहे? तर ऐश्वर्या म्हणते की तेच तर मी विचार करते, मला खरंच अगदी विचार करून करून थकले, खरंच काही कळत नाही. आणि डॅडा हे बघा मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकते नक्की काहीतरी भानगड आहे म्हणून, कारण तो मास्कमॅन दिसतो तितका साधा सरळ माणूस नाही, अजून काहीतरी अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही म्हणून. त्यामुळे डॅडा त्या गोष्टी काय आहे हे आपल्याला कळायलाच पाहिजे. त्यावर आता सयाजी म्हणतो की अगं म्हणूनच पोरी मी तुला म्हणत होतो की सावध राहा, जरा सावध राहा म्हणून. अगं थोपाट लपून ठेवणाऱ्या माणसावर कसा आपण विश्वास ठेवणार होतो? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा तुमचं बरोबर आहे. आणि हे बघा डॅडा, हो मी तरी काय करणार होते, शेवटी माझा नाईलाज होता, कारण आतापर्यंत त्या माणसाने मला खूप अशी मदत केली होती, माझ्यासाठी तो अगदी हेल्पफुल ठरलेला होता. परंतु आता मात्र हे सगळं काही बघून मला असं वाटतं की तो माणूस मात्र कोणी साधा सुद्धा माणूस नाही. त्याच्या डोक्यामध्ये इतकं काहीतरी शिजतं की या सगळ्याचा अंदाज बांधणं सुद्धा अगदी खूप कठीण आहे. म्हणजे तो ह्या रणदेव फॅमिलीला अगोदरपासून ओळखतो आणि त्याचं अनेक काहीतरी प्लॅन असतील. तेव्हा सयाजी म्हणतो की यामुळेच मी तुला सांगत असतो की पोरी ताक जरी पिताने फुंकून पित जा, इकडचा तिकडचा सगळं काही विचार कर आणि मग त्या माणसाशी कसं वागायचं, कसे बोलायचे ते सगळं काही ठरव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा तुमची माणसं द्या, मी आजच कामाला लावते. आता मात्र ह्या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच पाहिजे. त्यानंतर आता इकडे सगळे रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्राची विचारपूस करत असतात, सुमित्राला आधार देतात की हे बघ आई तू काही काळजी करू नको, तुला तर बरं वाटतं ना. ऋषिकेश तिला अगदी आधार देत असतो. आई तू कशाला टेन्शन घेतेस, तुझी तीनही मुलं तुझ्या सोबत आहेत ना, त्यामुळे आम्ही तिघेही मिळून सगळं काही ठीक करू, आई तू इतकं टेन्शन घेऊ नको. तेव्हा रडतच सुमित्रा म्हणते की अरे तुम्ही तर सर्व काही ठीक करताल, परंतु ठीक तर व्हायला हवे. एकतर आता आपलं काही ठीक होत नाही. पहिल्यांदा मात्र ती ऐश्वर्या आपल्या वाईटावर उठली होती, आता मात्र हा कोण कुठला माणूस आपल्याकडे येऊन चोरी करून सुद्धा गेला, आपले पैसे दागिने सर्व काही तो आता घेऊन गेला. आणि हे बघा अरे तुम्ही किती कष्ट करतात, या घरासाठी किती धडपडतात, पण या सगळ्याचं काय उपयोग आहे? तर आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ तू जे काही म्हणते तुझंही म्हणणं मला पटते, तू असा त्रास करून आणि टेन्शन घेऊन काही होणार आहे का? तू अगदी टेन्शन घेऊ नको, निश्चिंत राहा. अगं तुझे हे 3 मुलं आहेत, तुझे 3 मुलं असताना तू कशाला टेन्शन घेतेस? तर जानकी सुद्धा आता ही सुमित्राला समजावते, म्हणते की आई तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, स्वतःची काळजी घ्या. एकतर स्वतःच्या तब्येतीला जर काही झाले तर मग आम्ही काय करणार आहोत? आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात? आणि तेवढ्याच सौमित्र घरी येतो. तर ऋषिकेश विचारतो की काय झाले अरे सौमित्र? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ पोलिसांकडे केस दिलेली आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तपासाला सुरुवात करू आणि तपास लवकरात लवकर घेऊन त्या माणसाचा पत्ता शोधूयात. त्यानंतर आता सुमित्रा रडायला सुरुवात करते. तर ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, शांत हो बरं. सुमित्रा रडतच म्हणते की अरे दिवाळी तर तोंडावर आहे, मग आता आपलं कसं होणार, आपण सगळं कसं मॅनेज करणार आहोत? म्हणून आता सर्वांचे चेहरे पडतात, सर्वांना सुद्धा आता एक प्रकारचं खूप मोठं टेन्शन येते. तर नाना म्हणतात की त्या लोकांनी मात्र आपले सगळे अकाउंट सुद्धा सील केलेले आहेत आणि कोणत्याही अकाउंट मधून पैसे काढता येत नाहीत. आणि हे बघ ना ऋषिकेश, अरे सुमित्रा आणि माझ्या सुद्धा अकाउंट मधून पैसे काढता येत नाही. तेव्हा रडतच आता सारंग म्हणतो की नाना अहो त्या लोकांनी आपलं ऑफिस सुद्धा जप्त केलेलं आहे. तर तेवढ्यात लगेच आता आजी म्हणते की म्हणजे दिवाळीच्या दिवसामध्ये आपलं तर फारच दिवाळं निघालं असे म्हणायचे. तर तेव्हा आता आजीच्या ह्या बोलण्याचं सर्वांना वाईट वाटतं, राग सुद्धा येतो. तर ऋषिकेश म्हणतो की आजी तू शांत हो बरं, तू काही असं अभद्र बोलू नकोस. तेव्हा आता सुमित्रा आणखीनच रडायला सुरुवात करते.
मला आता नेमकं काय करायचं खरंच काही सुचत नाही, नेमकं मी काय करू. तेव्हा आता आजी लगेच म्हणते की अगं सुमित्रा, तू त्यांना का विचारतेस. अगं तुझी सून आहे ना हे सर्व करणारी, तिला विचार हे सर्व, तीच तुला व्यवस्थित उत्तर देईल. आणि काय ग जानकी, आहे का याचं उत्तर तुझ्याकडे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की आजी तू हे काय बोलतेस, जानकीवर कशाला आरोप करतेस. आता जानकी मात्र खूप आणखीन टेन्शनमध्ये येते. जानकीला वाईट सुद्धा वाटतं, कारण आता हे सगळ्याचं खापर मात्र आजी आपल्यावर फोडत आहे. तर आजी म्हणते की आता तू काय करणार आहे, घरामध्ये इतके सारे प्रॉब्लेम असताना, सगळीकडे अगदी तुझी नाकेबंदी झालेली असताना, म्हणजे कोणतेही आता अगदी हातात काही राहिलेले नाही, तरीसुद्धा तू इतकं सगळं मॅनेज कसं करणार आहेत बरं, घराला कसं सावरशील, इतक्या अडचणीतून मार्ग कसं काढणार आहे. त्यावर आता जानकी म्हणते की आजी अहो अडचण फक्त आपल्याच घरात आली का, दुसऱ्यांच्या घरामध्ये अडचण येत नाही का, तरी सुद्धा लोक हे जगणं सोडत नसतात, तरी सुद्धा लोक हे हार मानत नाही आणि जगणं सोडत नाही, जगण्याचा मार्ग त्यातून शोधून काढतात. आणि हे बघा एक लक्षात घ्या, सण फक्त हे पैशांनी साजरे होत नसतात, तो सण साजरा होतो तो केवळ आपल्या माणसांनी, आपल्यासोबत आपलं कुटुंब आहेत, आपली माणसं आहेत, आणि हीच आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे. तर आणि काय होतं एखाद्या वर्षी दिवाळी आपण साधेपणाने साजरी केली तर, त्यामुळे आपण सगळ्यांच्या आपल्या कुटुंबाच्या सोबत एकत्र आणि आनंदाने ही दिवाळी साजरी करू शकतो. हीच वेळ आहे की आपण एकमेकांना साथ देऊ शकतो, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभे राहू शकतो. तेव्हा आजीचा तोरा काही अजूनपर्यंत बंद होत नसतो. आजी म्हणते की हो, आम्ही तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे तर राहूच, पण नेमकं काय करायचं आहे ते सांग. आजीला मात्र आता ह्या जानकीकडून सगळी काही माहिती काढून घ्यायची असते आणि सगळं काही आता त्या ऐश्वर्याला सांगायचे असते. यासाठी मात्र तिची ही उलट तपासणी सुरू असते. आता मात्र आपल्याकडे जगण्याचं साधन काय आहे बरं, याचं उत्तर आहे का तुझ्याकडे. तू तर म्हणते की साधेपणाने दिवाळी साजरी करू, साधेपणाने दिवाळी साजरी करू, जे नेमकं काय करणार आहेस तू मला सांग बरं. आता जर फराळ करायचं असेल तर मग तू काय करणार आहे बरं, सांग ना काय करणार आहेस तू. तेव्हा जानकी विचारते की आजी तुम्ही काय म्हणालात. आजी मात्र आता फराळ फराळ असं जोरात ओरडते. तेव्हा जानकीच्या डोक्यात लगेच एक प्लॅन येतो. जानकी आता खुश होऊन अगदी आनंदाने म्हणते की हो आजी, फराळच करायचं आहे आपल्याला. तेव्हा आजी परत म्हणते अगं पण तू कशी करणार आहे फराळच, मी फराळाबद्दलच बोलते. तेव्हा जानकीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो. सगळेजण जानकीकडे पाहतात. जानकी खुश होत म्हणते की कसंही करूयात, परंतु दिवाळीचं फराळ करायचं आहे हे मात्र नक्कीच. ऋषिकेश विचारतो की जानकी नक्की काय आयडिया आहे. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, एक आयडिया मात्र आहे. जानकी आता आनंदाने तयार होते. जानकीने अजूनपर्यंत कुणाला काही सांगितलेलं नसतं. तेव्हा जानकी लगेच दुसऱ्या दिवशी तयार होते आणि बाहेर अंगणामध्ये ती कुणाच्या तरी आलेले असते आणि सर्व साफसफाई करत असते. तेवढ्यात आता एक बाई दरवाजा उघडून बाहेर येते. आता बाहेर आल्यानंतर मात्र ती जानकीला म्हणते की जानकी ताई तुम्ही असं काम का करतात. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, काम ते काम असतं, कुठलंही काम छोटं मोठं नसतं. तेव्हा आता ती बाई जानकीच्या कामाचे पैसे जानकीला देते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा ताई, मला पैशांपेक्षा तुम्ही फराळ बनवण्याचं जे साहित्य असाल तर ते देताल का. तेव्हा आता त्या बाई लगेच खुश होतात आणि हो देते असं म्हणतात. जानकी आता अगदी दारोदारी जे काही आता हे झाडणे वगैरे आहे तर ते सगळं काही काम करत असते. ते पण आनंदाने करायला ती अगदी सुरुवात करते. तर इकडे ऋषिकेश सुद्धा आता ह्या कामात हातभार करत असतो. म्हणजे आता तो काही जे पोतं वगैरे आहे तर तेथे कामाला गेलेला असतो आणि मालाची अगदी पोती व तो वाहत असतो आपल्या खांद्यावर. दिवाळी साजरा करण्यासाठी आता कोणत्याही कष्टाची लाज नाही, म्हणून जानकी आणि ऋषिकेश मात्र आता कामाला लागतात. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र सुद्धा आता अगदी जास्त शोधत असतात त्या केसमधून पैसा मिळण्यासाठी, परंतु अजूनपर्यंत त्यांना कोणतेही असे केस आलेले नसते म्हणून ते नाराज होतात. सारंग सुद्धा आता एका किराणा दुकानावर कामाला आलेला असतो आणि त्या दुकानदारांना तो काम आहे का असे विचारपूस करत असतो. तेव्हा आता सारंगला सुद्धा ह्या दुकानावर आता ह्या माणसाने काम दिलेलं असतं. सारंग मात्र आता ह्या दुकानाची साफसफाई सुद्धा करायला घेतो. आता पैशासाठी मात्र करायचं तर अगदी कष्टात लाज कसली, म्हणून सगळेजण अगदी जोमाने कामाला लागतात. त्यानंतर आता जे काही फराळ बनवण्याचं साहित्य आहे तर ती बाई पिशवीमध्ये भरते आणि जानकीला आणून देते. तेव्हा आता जानकी त्या ताईंना म्हणते की तुम्ही तेथे ठेवा, एवढं मी आवरून घेते. त्यानंतर इकडे सौमित्रा आणि अवंतिकाला सुद्धा काही केस येतात, त्यांना सुद्धा आता चेहरा खुलतो. आता काही स्टॅम्प पेपर वगैरे काढून देऊन काही पैसे मिळतात. दोघांना सुद्धा खूप असा आनंद होतो. त्यानंतर इकडे ऋषिकेश जोमाने आता पोती वाहत असतो. इकडे सारंग सुद्धा आता किराणा दुकानावर अगदी जोमाने काम करत असतो. इकडे ऋषिकेशला सुद्धा त्याच्या कामाचे भरपूर पैसे मिळतात. तेव्हा त्याचा चेहरा लगेच खुलतो. अगदी घाम गाळेपर्यंत त्याने काम केलेलं असतं. जानकी सुद्धा आता ते फराळाचं साहित्य अगदी कष्ट करून मिळवते. आता सगळ्यांचे चेहरे मात्र खुलतात.
जानकी सुद्धा आता फराळाचं सर्व काही साहित्य मिळून खूप खुश होते। तर इकडे सारंगला सुद्धा आता त्याच्या कामाचा मोबदला मिळालेला असतो। तो सुद्धा आता दुकानदार पैसे सारंगच्या हातात देतो आणि तो सुद्धा आता पैसे बघून खूप खुश होतो। इकडे सौमित्रा आणि सारंग या दोघांना सुद्धा काही अगदी भरपूर पैसे मिळतात। आता अवंतिका आणि सौमित्र या दोघांना सुद्धा आता तेथे अगदी भरपूर पैसे मिळत असतात। असे करून करून आता सगळेजण पैसे मिळवतात आणि आता रात्र होते। आता मात्र सगळेजण घरी येतात। नाना आणि सुमित्रा वाटेच बघून असतात। जानकी आणि सारंग यांनी अगदी पिशव्या भरून आणलेले असतात। सगळेजण एकत्र घरी येतात। नाना आता खूप खुश होतात। ऋषिकेश आणि जानकी यांना विचारतात की तुम्ही आलात का? तेव्हा आता सगळेजण खूप दमलेले असतात। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे माझे पैसे। आता मात्र ऋषिकेश आपले पैसे टेबलवर ठेवतो। तेव्हा जानकी म्हणते की हे माझे पैसे, तर सौमित्र म्हणतो की हे माझे पैसे। सारंग खुश होत म्हणतो की दादा वहिनी हे माझे पैसे। सगळ्यांचे पैसे आता एकत्र केले जातात। सगळेजण बघत असतात आणि खूप खुश होऊन आता सगळेजण अगदी आनंदी असतात। त्यानंतर अवंतिका सुद्धा आता तिचे पैसे तेथे टेबलवर ठेवते। तेव्हा आता नाना म्हणतात की अवंतिका हे पैसे घे, हे माझे। नाना सुद्धा आता काही अगदी मदत करतात। तेव्हा सुमित्रा सुद्धा म्हणते की हे पैसे माझ्याकडून। आता सगळ्यांचे पैसे एकत्र केले जातात। तर ऋषिकेश म्हणतो की पैसे मी मोजतो। सारंग म्हणतो की हो बघ, अरे किती झाले ते बघ। ऋषिकेश प्रत्येक पैसे मोजत असतो। तर जानकी म्हणते की 25,000 तर असतीलच। सारंग म्हणतो की हो लताबाई आता हे सर्व पाहत असते। तेव्हा आता पैसे एकत्र केल्यानंतर ऋषिकेश पैसे मोजल्यानंतर म्हणतो की सगळे टोटल मात्र 35,000 रुपये झालेत। आता 35,000 रुपये म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा आनंद होतो। सारंग म्हणतो की काय बोलतोस 35,000 रुपये? तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की हो, म्हणजे आपण सगळ्यांनी दिवस रात्र काम करून 32,000 रुपये जमवले। सगळ्यांना खूप असा आनंद होतो। सगळ्यांचा चेहरा खुलतो आणि जानकीचा खूपच खुलतो। आजी मात्र अगदी रागाने हे सर्व पाहत असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सगळेजण आता दिवाळीचा जो काही फराळ आहे तर आनंदाने तो एकत्र करतात आणि एकत्रच पॅक करत असतात। आता मात्र सगळं काही त्यांना अगदी रस्त्यावर फराळ विकण्याची त्यांची तयारी सुरू असते। सगळेजण म्हणजे ओवी सुद्धा आता त्यांची साथ देत असते। आता दिवाळीचं फराळ त्याचं साहित्य आणून मात्र हे फराळ विकायचं असतं। तर सुमित्रा जानकीला म्हणते की अगं रणदिवे कुटुंब आता हे दिवाळीचं फराळ रस्त्यावर बसून विकणार का? लोक काय म्हणतील? तेव्हा जानकी म्हणते की लोक काय म्हणते की रणदिवे कुटुंब मेहनती आहे। आई तुम्हीच म्हणत असतात की जर आता मेहनती असलो, घराची आणि मनाची ही अगदी दारोगिरी असली, लक्ष्मी मात्र अगदी आनंदाने येतेच। म्हणून आता रणदिवे कुटुंबाचा जो काही दिवाळी फराळाचा स्टॉल आहे तर तो मात्र बाजारात लागलेला असतो आणि सारंग, जानकी, ऋषिकेश हे सगळेजण अवंतिका मिळून आता हे फराळ विकत असतात। तेव्हा मात्र अगदी आनंदाने हे फराळ विकला जातो। अगदी लोकांची गर्दी असते। तर सारंग खुश होऊन जानकीला म्हणतो की कोणत्याही संकटातून मार्ग काढणं हे जानकी बहिणी तुझ्याकडून शिकणं। सौमित्र सुद्धा तेच म्हणतो। तेव्हा आता जानकी म्हणते की तुझ्याकडून नाही तर आपल्याकडून असे म्हणा। म्हणून जानकी आपला हात पुढे करते। तर अवंतिका, सौमित्र, सारंग आणि ऋषिकेश हे सगळेजण एकत्र येऊन जानकीच्या हातावर हात देतात आणि अगदी सगळेजण खूप खुश असतात। तर दिवाळीचा फराळ विकून मात्र जानकीने मोठा एक व्यवसाय सुरू केलेला असतो आणि आता मात्र जानकी त्यात खूप खुश असते। रणदिवे कुटुंबाने मेहनत करून आता कोणतेही लाज न बाळगता हे अगदी स्वीकारलेलं असतं आणि आपली दिवाळी आहे तर ती जंगी साजरी केलेली असते। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।